नगर तालुक्यातील नारायणडोह परिसरात भरदिवसा एका ट्रक चालकाचा गळा कापून खून करत हरभऱ्यानं भरलेला ट्रक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। एक मालवाहतूक ट्रक ही राजस्थान राज्यातील पासिंग मालवाहतूक ट्रक असून ट्रक चालक हरभरा घेऊन विक्रीसाठी आपल्या इच्छित स्थळी जात असताना वाळुंज बायपास रस्त्यावर मालवाहतूक गाडी रस्ता चुकल्यानं नारायणडोह परिसरात बायपास रस्त्यावर रस्ता विचारण्यासाठी ट्रक चालकानं थांबवली असता या ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवत लुटण्यासाठी प्रयत्न केला, परंतु चालकाने मारेकऱ्यांना प्रतिकार केल्यानं लुटमारू आक्रमक झाल्यानं या लुटारूंनी चालकाचा धारदार चाकूनं गळा कापला। यात चालक जागीच ठार झाला। चालकाला रस्त्याच्या कडेला गाडीतून खाली फेकून दिला। हा चालकाचा मृतदेह रक्ताच्या थरळात पडला होता। याबाबत रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली। त्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा केला। यावेळी वाळुंज नारायणडोह ग्राम महसूल अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान हरभरानं भरलेला ट्रक लुटीच्या उद्देशानं लुटारूंनी आपल्या राहत असलेल्या ठिकाणी घेऊन जात असताना हा माल वाहतूक बेधडकपणे चालवल्यानं नारायणडोह परिसरातील 7-8 विद्युत पोल खाली कोसळले, विद्युत ट्रान्सफॉर्मर जळालं, तारा तुटल्या। यामुळे मोठा आवाज झाल्यानं मोठी माल वाहतूक गाडी शेतात कशी घुसली, हा सगळा काय प्रकार आहे, तसेच संबंधित गाडी अडविण्यासाठी शेतकरी नारायणडोह ग्रामस्थ येथे धावले असता यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक लुटारू आरोपींनी मालवाहतूक ट्रक शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। यावेळी ट्रक अडविण्यासाठी प्रयत्न चालू केले, पण मद्यधुंद अवस्थेत असलेले हे तरुण आरोपी ट्रक थांबवण्याचं नावच घेत नाही। हे लक्षात आल्यावर याबाबत पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली। दरम्यान एका ट्रक चालकाचा खून झाल्याची बातमी पोलिसांना कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी होते। तिथेच मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती। त्यातच दुसरीकडे हरभऱ्यानं भरलेला मालवाहतूक ट्रक लुटारू चालक भरधाव वेगानं चालवत असताना शेतकरी पाठलाग करत होते। याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर एक पथक संबंधित ट्रकचा पाठलाग करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले, तर पोलीस आल्याचं पाहताच नारायणडोह रेल्वे स्थानक जवळ गाडी थांबवून यातील आरोपींनी ट्रकमधून उडी मारत पळ काढला। मात्र आधी शेतकरी या ट्रकचा पाठलाग करत होते, तर पोलीस आणि स्थानिकांनी आरोपीच्या मागे जात पुढे दाडगावात आरोपी लपून बसले होते। मात्र स्थानिक शेतकरी तसेच संबंधित परिसराची माहिती असल्याने पोलीस आणि ग्रामस्थांनी लपलेले आरोपी घटनास्थळी चाकू, मिरची पावडर, कट्टरसह ताब्यात घेतले। तर हे एक फिल्मी दृश्याप्रमाणे नारायणडोह परिसरात ही घटना 1 तासभर चालू होती। आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी रवाना केलं। संबंधित मालवाहतूक गाडीतील फिंगरप्रिंट पुरावे तज्ज्ञ आधारे संकलित करण्याचं काम करण्यात आलं। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील उपस्थित झाले होते। तर वाळुंज बायपास मालवाहतूक गाडी प्रवासी फलक नसल्यानं ते नेहमी रस्ता चुकतात, तर नगर तालुक्यातील बाह्यवळण रस्त्यावर पोलीस पेट्रोलिंग होत नाही, त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तरी या बाह्यवळण रस्त्याने पोलीस पेट्रोलिंग करणं आवश्यक आहे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।